त्या नराधमानं खरं तर आजची सकाळ बघायलाच नको होती. वाटेत अपघात झाला, गाडी पलटली, पोलिसांवर हल्ला करून पळता पळता चकमकीत मारला गेला. यापैकी एखादी कुठलीही बातमी आमच्या व्यथित मनाला सुखावून गेली असती, पण तसं काही घडलेलं नाहीये. लोक उगाच याला जातीपातीला जोडायला लागलेत सकाळपासून. त्या नीच प्रवृत्तीचा जन्म ज्या जातीत झालाय त्या जातीला लाज वाटायला हवी आहे खरं तर. पण काही फालतू लोक विक्टिम कार्ड खेळतायत. त्यांना कोणीतरी सांगा जरा थांबा म्हणा. मित्रो नमस्कार. मी माझ्या विवेचनाला सुरुवात करण्याआधीच सांगतो की होय, मी मुद्दाम आजच्या व्हिडिओच्या शीर्षकातूनच आव्हान दिलंय या मुरदाड प्रशासनाला, शंड सरकारला आणि आमच्या त्या तथाकथित न्यायदानाच्या प्रक्रियेला. डोळ्यावर पट्टी बांधून हातात धरलेल्या तराजूचं जे पारडं जड, तिकडे न्याय करणाऱ्या त्या आंधळ्या न्यायदेवतेनं आजवर किती अश्रापांचे निष्पापांचे बळी घेतलेले आहेत जे खरंच दोषी नव्हते. त्यांच्या विरोधात उभं केलेलं आरोपांचं आणि खोट्या साक्षी पुराव्यांचं जाळं पाहून, त्यांचं वजन ज्या पारड्यात पडलं, ते पारडं झुकलेलं पाहून त्या आंधळ्या न्यायदेवतेनं न्यायदान केलेलं आहे. एक जात सरसकट नपुंसक आहे अशा त्या समाज व्यवस्थेतल्या या सगळ्या पळवाटांना आपण काय दोष द्यायचा. म्हणून मी आव्हान दिलंय की मी नेहमीच उघडपणे बोलत आलोय, पण आज मी तुमच्या त्या सो कॉल्ड सामाजिक बंधनांना तोडून बिनधास्त बोलणार आहे. लावा माझ्यावर ॲट्रॉसिटी, करा मला अटक. पुण्यात काल काय घडलं? नवले ब्रिज जाम का झाला? तो जाम हटवण्यासाठी ज्या तत्परतेनं पोलीस तिथं जमलेल्या संतप्त जमावावर लाठीचार्ज करत होते, हे सगळं काय होतं? आणि हे सगळं सर्वसामान्य माणूस उघड्या डोळ्यांनी बघतोय बरं का. मायबाप सरकार, आम्ही सगळं बघतोय. तुमचे गुण दोष दाखवत असतो म्हणून तुमचे पाळीव IT सेलवाले सोडताना आमच्यावर त्यांना जाट काही फरक पडत नाही मला म्हणा. आता खुल्लं आव्हान देतोय, लावा माझ्यावर ॲट्रॉसिटी, करा मला अटक. तुमच्या राज्यात जर आमच्या चिमुकल्या सुरक्षित नसतील तर कसलं आलंय तुमच्यावरचं प्रेम? काय चुलीत घालायचं ते तुमचं बेगडी हिंदुत्ववादी रुपडं? हां, भगवी टोपी डोक्यावर घातली, तो भगवा गमछा गळ्याभोवती गुंडाळला आणि जय श्रीराम म्हटलं की तुम्ही हिंदुत्ववादी. आणि तुम्ही हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही जे काय कराल ते आम्ही सहन करायचं. आधी मुंबईत घाटकोपरच्या त्या एका चाळीत एका लांड्यानं अशाच चिमुकलीवर हात टाकला. नको नको ते चाळे केले. साला हिंमत कशी होते यांची हे करण्याची? कायदा नावाची काही चीज आहे की नाही अस्तित्वात? त्या लांड्यावर कारवाई करत नव्हते तुमचे पोलीस. किरीट सोमय्या जाऊन बसला पोलीस स्टेशन बाहेर, ठिय्या आंदोलन केलं त्याने. तेव्हा त्या भाडव्याला अटक झाली. त्यानं जे काय केलं ते FIR मध्ये वाचताना उलटी आली मला. इतका घाणेरडा प्रकार होता तो. पण त्या हरामखोराला काय शिक्षा होणार आहे? नुसती कल्पना करा तुम्ही, काय शिक्षा होणार आहे. आज तो पोलीस कोठडीत आहे. त्याच्या समाजाचे मायबाप त्याला सोडवतील जामिनावर. काही दिवसांनी तो त्याच वस्तीत त्याच चाळीत उजळ माथ्यानं फिरेलही. पण त्या चिमुकलीचं काय हो? तिनं कायमचा धसका घेतलाय ना त्या भाडखावाचा. अख्ख्या पुरुष जातीबद्दल तिला तिरस्कार वाटत असेल. पुण्यातल्या नसरापूरचं प्रकरण, 4 वर्षांच्या त्या अजाण चिमुरडीला चल तुला वासरू दाखवतो म्हणून गोठ्यात नेणारा तिच्या आजोबांच्या वयाचा तो भीमराव कांबळे नावाचा नराधम. तर हे पूर्ण नाव घ्यायला पण फाटते आहे बऱ्याच लोकांची. हा भडवा 65तही वासनेनं इतका वखवकलेला आहे की त्यानं याआधी सख्या भावाच्या लहान्या पोरीवरही अत्याचार केलेले आहेत. अजून एक असलीच तक्रार, एक तसाच गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. म्हणजे यापूर्वीच्या 2 बलात्काराच्या गुन्ह्यातला हा आरोपी जामिनावर बाहेर आला होता का? कोणी म्हणतं आरोप सिद्धच झाले नाही त्याच्यावर म्हणून निर्दोष सुटला होता. म्हणजे त्याच्यावर 2दा असले आरोप करणाऱ्या त्या मुली वेड्या होत्या का? असे लोक आपल्या समाजात फिरतात. नाही, त्या मुली वेड्या नव्हत्या, ते फिरतात त्यांचं सोडून द्या. आपल्या आंधळ्या न्यायदेवतेच्या तराजूतल्या एका पारड्यात वजन जास्त टाकलं गेलं आणि हा बडवा सुटला. इथं नेमकं झालंय काय? आणि कालपासून सोशल मीडियावर चालवलं जात आहे काय? तर ती चिमुरडी जिच्यावर हा अनर्थ ओढवलाय तिची जात आणि याची जात काढली जाते. दिल्लीतल्या त्या निर्भयाची जात काय होती? कोपर्डीतल्या त्या आमच्या लेकीची काय जात होती? घाटकोपरला जी चिमुरडी चिरडली गेली आहे तिची जात काय होती? इथं जात का आडवी आणली जाते? गुन्हेगाराला शासन करण्याची मागणी करताना त्याला त्याच्या जातीमुळे सूट मिळणार आहे की काय? मग उघडपणे करा त्याच्या नीतीचा उद्धार करा की, घाबरता कशाला?
त्या चिमुरडीची जात नव्हे तर तिचं स्त्री असणं तिच्या अंताला कारणीभूत ठरले. त्या वखवकलेल्या नीच हरामखोरावर कसले संस्कार झाले असणार. त्याला फक्त तिच्यात एक उपभोग्य वस्तूचा आभास झाला असणार, बस, बाकी काही नाही. जिचा बळी गेलाय ना, ती ब्राह्मण समाजातली चिमुरडी, तिला समज तरी होती का हो जातीपातीची? मी ब्राह्मण आहे किंवा मी दुसऱ्या कुठल्या जातीची आहे, माझा समाज कुठला, हे काय माहीत होतं तिला? मग विषय त्या समाजाच्या अल्पसंख्य असण्याकडे नेत छाती पिटण्याचे उद्योग कशाला करताय तुम्ही? ब्राह्मण समाज हा या महाराष्ट्राला नेहमीच सामाजिक नीतिमूल्य शिकवत आलेला आहे. आमचा समाज घडवत आलेला आहे. जो समाज जो आहे तो अशक्त नाही आहे तर प्रचंड बलवान आहे. ब्राह्मण या शब्दाचा अपभ्रंश जरी झाला कुणाकडून चुकीनं, तर त्याला गुडघ्यावर आणायला धावणारा, अख्खी सरकारी यंत्रणा कामाला लावणारा असा हा समाज आहे ब्राह्मण समाज. कोण म्हणतं ब्राह्मण कमजोर आहेत? कर्मधर्म संयोगानं या लढवय्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत. त्यांनी कधी समाजात भेदभाव केलेला नाहीये. त्यांच्या समोर जे येतं, जसं येतं, जे येईल, जसं येईल तसा त्यांनी न्यायनिवाडा केलेला आहे आजवर. पण आज महाराष्ट्रातला समस्त ब्राह्मण समाज हा फडणवीस आडनाव असलेल्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे आशेनं आणि रोषानं, क्रोधानंही पाहतोय की परशुराम ज्यांचा आराध्य आहे, ज्यांना महापराक्रमी बाजीरावाची परंपरा आहे, अशा एका बलशाली समाजाचा हा दिग्गज नेता आमच्यासाठी काही करणार आहे की नाही? दुर्दैवानं या अशा घटनांमध्ये जबाबदार असलेलं गृह खातं हे या फडणवीसांकडे. मग गृह खात्याला झोडपताना आमचे लाडके देवेंद्रजी त्यात भरडले जातात. अनेकदा लोक जोशमध्ये बोलून जातात की आता आम्हाला पंत नको, योगी हवाय. लोकभावना ही त्या क्षणाचं गांभीर्य समजून बाहेर पडलेली असते. पण सरकारी चाट्यांना त्या भावना म्हणजे देवेंद्रजींना जाणीवपूर्वक केलेला विरोध वाटतो. आज या घटनेनंतर असंख्य सरकारी चाटे आपल्या सामाजिक संवेदना जाग्या झाल्यासारखे चवताळून उठलेत. आता त्यांना त्यांची जात आठवली. देवेंद्रजी हे फडणवीसही आहेत याचा त्यांना विसर पडलाय का, असे खरमरीत सवाल आता बाहेर पडू लागले. का हो? अचानक काहींना गांधी हत्येनंतरचा 48 सालचा ब्राह्मणांचा नरसंहारही आठवलाय. मला वाटतं लोक हो, या जातीपातीच्या जोखडातून बाहेर या. तो नराधम खालच्या जातीतला होता म्हणून त्याची मानसिकता तशी होती हे बोलायला पार्श्वभागात दम लागतो. तो दम कुंथून बाहेर येत नाही, एका दमात काढावा लागतो. बदलापुरातली ती मुणाल जाधव आठवते का तुम्हाला? आमच्या प्रभू श्रीरामाला शिव्या घालणारी ती बाह्य. तिच्या आई वडिलांना रामनाम जपणाऱ्या भाजपची राजकीय पदं चालतात. त्या राजकीय पदांमुळे आलेली संपन्नता चालते. पण आपल्या पोरीला तेच रामनाम किती महान आहे हे शिकवता आलं नाही त्यांना. तिथं काय होतं तर ये गाडी किसने दिया, मेरे बाबा साहब ने. बंगला किसने दिया, तो मेरे बाबा साहब ने. या भिकार चोटांना खरं तर बाबासाहेब कळलेलेच नाहीत आजवर. त्यांनी दिलेली शिकवण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे समजलेलंच नाही आजवर. फक्त राखीव कोटा, आरक्षण आणि कुणी काय बोललं यावर तर त्याच्यावर ॲट्रॉसिटी लावा म्हणून गाळा काढायचा. पण हे बोलायला जी में डील काय बोलतात ना, ते लागतं ना. आजही ती छम्मक छल्लो जेलमध्ये सडते कारण तिला जामीनही मिळू दिला जात नाहीये. तुरुंगात बसून आता ती काय म्हणत असेल, ये जेल की 4 दीवारी किसने दी मेरे नाही बोलू शकत. असो, समाजानं ठरवलं ना तर काहीही करता येतं. हा जो नरसापूरचा नरकासूर आहे ना, त्याला त्याच्या जातीचा काही फायदा या प्रकरणात मिळणार नाही. उगाच त्यामुळे या प्रकरणाला जातीय रंग देण्यापेक्षा त्या भडव्याला फास्ट ट्रॅक कोर्टात एका दिवसात निकाल लावून जाहीररित्या भरचौकात फाशी द्या. सरकारने ठरवलं तर काय घडू शकतं हे दाखवा. कारण तिकडे योगी बाबांच्या राज्यात आपण पाहत आलोय, तिथं गाड्या पलटी होतात अचानक. मग कोणीतरी अज्ञात हल्लेखोर येतात, जवळून गोळ्या झाडतात, आरोपी ढगात. एन्काउंटर वगैरे तर आपल्याकडेही झालंय की त्या बदलापुरातल्या शाळेत जो बालिकेवर अत्याचार झाला होता त्यातल्या त्या दोषी त्या येडपट नराधामालाही ठोकलाय आपल्या पोलिसांनी. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. दोषींवर कडक कारवाई करू, कायद्याची चोख अंमलबजावणी करू, लवकरात लवकर निकाल लावू, ही पालुपदं ऐकून आता महाराष्ट्राची जनता पिकली आहे, विटली आहे. म्हणून तर लोक म्हणतायत नुसता इन्फ्रास्ट्रक्चरल विकास, मेट्रो, रस्ते, पूल हे एका मर्याद्यापुरते ठीक आहेत. पण त्यानंतर या सगळ्यांसाठी लावलेलं कित्येक हजार कोटींचं बजेट पण दिसतं की समोर. आणि यातून कोणाचं भलं होतंय या प्रश्नानंतरचा सगळ्यात कडवट घोट हाच असतो की तुमच्या राज्यात आमच्या पोरीबाळी सुरक्षित नाही आहेत.
कुठे TCS सारखं प्रकरण, कुठे खरातबाबाची ती टेबल टेनिसची अकॅडमी, कुठे खून, कुठे बलात्कार, आणि आता आमच्या लेकरांच्या आजोळालाच धब्बा लागेल अशी कृत्य व्हायला लागलीत. आणि हे सगळं करणाऱ्यांना कायद्याचा धाक नाहीये. देवभाऊ, तुमची भीती त्यांना वाटत नाहीये. गृह खात्याची जबाबदारी पंतांकडे आहे. पंत या एका शब्दानं हे नालायक नराधम निर्धास्त होत आहेत. पंत म्हणजे काय वाटतं हो तुम्हाला? माझ्या महाराष्ट्राला विकासाकडे नेणाऱ्या देवेंद्र नावाच्या विकास पुरुषा, तुझ्यातला विकास पुरुष खूप पाहिला आम्ही. आता वेळ आली आहे तुझ्यातल्या योग्याला जागवण्याची. तुझ्यातला योगेंद्र जागृत कर. आम्हाला गायपट्ट्यातला कोणी योगी नकोय, तर संपन्न, सजग आणि सुसंस्कृत अशा महाराष्ट्रातल्या देवेंद्रातला योगेंद्र हवाय, जो या मानवतेतल्या खालच्या जातीतल्या नीच मनोवृत्तींच्या लिंगपिसाटांचा तात्काळ इलाज करील. त्या नराधमानं खरं तर आजची सकाळ बघायलाच नको होती. वाटेत अपघात झाला, गाडी पलटली, पोलिसांवर हल्ला करून पळता पळता चकमकीत मारला गेला, यापैकी एखादी कुठलीही बातमी आमच्या व्यथित मनाला सुखावून गेली असती. पण तसं काही घडलेलं नाहीये. लोक उगाच याला जातीपातीला जोडायला लागलेत सकाळपासून. त्या नीच प्रवृत्तीचा जन्म ज्या जातीत झालाय, त्या जातीला लाज वाटायला हवी आहे खरं तर. पण काही फालतू लोक विक्टीम कार्ड खेळतायत. त्यांना कोणीतरी सांगा, जरा थांबा म्हणा. सरकार लुळं पांगळं असेल, महाराष्ट्रातला सुविद्य समाज नाही, तो सक्षम आहे, सशक्त आहे. एका मर्यादेनंतर खरंच इथं जनआक्रोशाचं तांडव पाहायला मिळेल तुम्हाला. पण त्या मर्यादेची कमाल पातळी गाठेपर्यंत सरकारने याचा अंत पाहू नये. आता हात जोडायचे नाहीत, तर हाताचा उपयोग खाण्या आणि धुण्यापलीकडे करता येतो हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. लिंगपिसाटांच्या नीच मनोवृत्तीवर मी बोलताना जात जात करून भुई थोपटू नका. आता कृती करून दाखवा. आणि जे काही मी बोललो त्यातून कुणाला टोचलं असेल तर खुशाल माझ्यावर ॲट्रॉसिटी टाका, गुन्हा दाखल करा. माझं आव्हान आहे तुम्हाला. पण आता बस झालं. नाकर्त्या प्रशासनाच्या सोंगट्या कुरवाळणं बंद करा. उघडपणे मागा. न्यायच तर मागता ना तुम्ही, मग तो उघडपणे मागा. बघा जमतंय का.